रात्रीमध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागले। या रात्रीमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत। पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत। दीपराज कोळी तयार होते। पहिला बॉल, यावेळेस मात्र पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय। चांगला फटका पाहायला मिळतोय। बॉल चाललाय तो डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चेंडू सीमा रेषा पार प्रसाद गरजच्या पॅटमधून येतोय चौकार। चौकारानं मात्र दणदणीत सुरुवात केली। या खेळाडूला मात्र शेवटपर्यंत उभं राहावं लागेल या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर। दीपराजचा हाही बॉल यावेळेस मात्र कट केलाय। अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं। 4 धावांनी करता बॅक टू बॅक दुसरा चौकार। करत ना दीपराज कोळीला काही झालं तरी मॅच जिंकायची आहे। 55 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आणि याच इराद्यानं मात्र प्रसाद घराचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे। राऊंड स्टंप्सनं आलाय, बॉल फिरवलाय, शॉर्ट फाइनलिंगला बीट करत चाललाय। पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लगातार तिसरा चौकार येतोय प्रसाद घरच्या बॅटमधून। ते मधला लगातार 3 चौकार ठोकणारा। कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं मनीष घरतला अडबा पॅटन पुलचा फटका, पुल पॉवरफुल सक्सेसफुल प्रसाद घरच्या बॅट मधून 4th इन अ रो चौथा चौकार। लगातार 4 चौकारांना मात्र हा सामना आम्ही जिंकणारच असा ठाम विश्वास करत मैदानामध्ये कॅप्टन लढतोय। प्रसाद घरच्या बॅटमधून दीपराज कोळीवर सलगचे हे 4 चौकार। क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र बदल केला जातोय। जाता जाता का होईना गव्हाण योद्धाला सुद्धा प्रतिष्ठा जपायची या मॅच मध्ये आणि कुठेतरी जाता जाता का होईना एखादा विजय UNPL मध्ये आम्हाला सुद्धा हवाय आणि त्याच दृष्टिकोनातून सिद्धेश सुद्धा पावलं टाकतोय। इथून मात्र पाहूया 5वा चेंडू घेऊन दीपराज कोळी तयार। राउंड विकेट ना नाही फरक पडत, बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं सलगचा 5वा चौकार। कठीण चाललंय गोलंदाज दीपराज कोळीला आता मात्र समजेना चेंडू टाकायचे कुठे। प्रसाद घर संदेश कोंधळी जोडी आहे आणि मॅच जिंकायची असेल गव्हाण योद्धा असला तर या दोन्ही फलंदाजांना मात्र बाद केल्याशिवाय गत्यंतर नाहीये। सध्याच्या घडीला ज्या सुपर डुपर फॉर्म मधून चाललाय प्रसाद घरत, कमालीचं बॅटिंग मात्र पाहायला मिळतंय। आता मात्र झपटलंय, वेळ लागले त्याला। काही झालं तरी मला ही मॅच जिंकवायची आहे, सुपर ओव्हर मला खेळायची आहे आणि त्याच दृष्टिकोनातून मात्र हा खेळ सुरू आहे। स्लोवर वन करण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॉल कॅप मध्ये आहे, रेकॉर्ड करतोय विक्रम केला आज मात्र UNPL च्या निमित्तानं। सलग 6वा चौकार एकाच ओव्हर मध्ये 4